गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी अतिशय मोठी अपडेट समोर येते। रणजित यादवला 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रणजित यादवला या संदर्भात आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी आपण पाहतोय आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि रणजित यादवला 2 दिवसांची आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रणजित यादवला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। काही दिवसांपूर्वीच गणपत गायकवाड उल्हासनगरमध्ये हे गोळीबार प्रकरण घडलेलं होतं आणि या संदर्भात एक मोठी अपडेट आता हाती येतेय। रणजित यादवला 2 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। गोळीबार प्रकरणी आपण पाहतोय आता पोलिसांच्या कारवाईला मोठा वेग आलेला आहे। तपासामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि रणजित यादवला 2 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। तर या संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येते। गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा देखील आता पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातली माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते। तर गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी आपण पाहतोय एक मोठी अपडेट, वैभव गायकवाड देखील आता पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे। याच संदर्भात रणजित यादव याला देखील 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे आणि रणजित यादवला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।